नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत। दिवा कोळीवाडा गावातील श्रीकृष्ण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मडवी, शिवसेना विभाग प्रमुख बंडू केनी व शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुरेश बिलारे यांनी कृत्रिम तलावात श्रींचे विसर्जन करण्यास केला विरोध। अखेर दिवा कोळीवाडा नैसर्गिक तलावात विसर्जन करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिली परवानगी। प्रतिवर्षाप्रमाणे दिवा कोळीवाडा येथील नैसर्गिक तलावात श्रींचे विसर्जन केले जाते। त्या ठिकाणी लहान मूर्ती असो किंवा मोठी, मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 6 फुटापर्यंतच्या श्रींच्या मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचे आदेश दिल्यामुळे आणि त्या दिवा कोळीवाडा नैसर्गिक तलावाजवळच 10 बाय 10चा एक कृत्रिम तलाव महापालिकेने तयार केला होता। त्या तलावात दिवा गाव कॉलनी असेल, या संपूर्ण परिसरातील असंख्य श्री गणेश मूर्ती व गौरीचे विसर्जन केले जात होते, परंतु गर्दी पाहता तो एक तलाव कमी पडू लागला, ज्यामुळे भाविकांनी दिवा कोळीवाड्याचे ग्रामस्थ व श्रीकृष्ण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मडवी यांच्याकडे तक्रार केली। या तक्रारीनुसार प्रकाश मडवी यांनी शिवसेनेचे विभाग प्रमुख व उद्योजक बंडू केनी व शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुरेश बिलारे यांच्याकडे ही तक्रार दिली। त्या तक्रारीनुसार नैसर्गिक तलावात विसर्जन करण्याची परवानगी दिली। श्रीकृष्ण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मडवी, विभाग प्रमुख बंडू केनी व उपजिल्हा प्रमुख सुरेश बिलारे यांचे ग्रामस्थांनी आणि तसेच भाविकांनी आभार मानले। 10व्या दिवशी सुद्धा अशाच पद्धतीने लहान मूर्तीचं सुद्धा विसर्जन नैसर्गिक तलावातच करावं अशी मागणी सुद्धा पदाधिकारी यांनी केली। खरोखरच आज एक अशी खेदाची बाब वाटते। हे एवढं मोठं आमचं दिवा कोळीवाडा गावाचं तलाव असताना देखील एक 8 बाय 8च्या तलावात एवढ्या 4 ते 5 हजार मूर्त्यांचं विसर्जन कसं काय होणार? आम्ही काही कृत्रिम तलावाच्या विरोधात नाही आहेत, पण जे इथले स्थानिक लोक आहेत, गावातले स्थानिक लोक आहेत, इथे सेक्टर 8, 9, 10चे जे स्थानिक लोक आहेत, त्यांच्या भावना एवढ्या दुखावल्यात का त्या गोष्टीवरून असं एक लक्षात आलं का जेव्हा ही स्थानिक गाववाले आणि एवढे लोक स्थानिक सेक्टर 8, 9, 10च्या आमच्याकडे त्या भावना सांगायला आल्या, तेव्हा आम्ही आपले नवी मुंबईचे जी वार्ड विभागाचे आपले ज्येष्ठ अधिकारी पटोळे साहेब यांना आम्ही भेटून एक विनंती केली की साहेब तुम्हीच आपल्या मूर्तींचं हे स्वरूप पहा की कसं काय आहे ते। तेव्हा ते बोलले की ठीक आहे, चला आपण जाऊन तिथे बघूया। तेव्हा त्यानं जेव्हा जे दृश्य दिसलं त्या दृश्यातनं त्यांनी सांगितलं की आताच्या आता तुम्ही हे थांबवा आणि ज्या काय तुम्हाला मूर्त्या तलावात विसर्जन करता येतील त्या पद्धतीने आपण विसर्जन करूया। या गोष्टीला सर्वप्रथम मी आमच्या गावाचे श्रीकृष्ण मंडळाचे अध्यक्ष जे या गावासाठी कधीच मागे पुढे बघत नाही त्या प्रकाश मडवी साहेबांचं आणि त्यांच्या पूर्ण सहकाऱ्यांचं एवढं मोठं मी कौतुक करेन की प्रत्येक लढ्यामध्ये ते जे काही गावाच्या अडीअडचणी असतील, समोरच्या विभागाच्या काही अडीअडचणी ते सर्वात प्रथम ते उभे राहतात। म्हणून आजपर्यंत या गावाला जो काय विभागला गेला नाही तो त्यात प्रचंड मोठा त्याचा एक सहभाग आहे। प्रकाश मडवी कायमचे म्हणजे आज त्यांचं मंडळाला 50 वर्ष होऊन गेले, त्यांच्या घरातली लोक जे गावासाठी जे योगदान देतात, प्रत्येक आपल्या आलीसाठी जे योगदान देतात ते वाखाणण्याजोगं आहे। आणि हे जे हास्याने इथे येऊन विरोध दर्शवला त्याच्याबद्दल त्याच्या कार्याला सलाम। मी दिवा कोळीवाड्याची एक स्थानिक नागरिक आहे आणि पिढ्यानपिढ्या आमचा गणपती ह्याच तलावात विसर्जन होतो आणि यंदाच्या वर्षी इथल्या काही नियमांमुळे आम्हाला इथे विसर्जन करण्यासाठी परवानगी नव्हती। म्हणून माझी अशी विनंती आहे शासनाकडे की त्यांनी याची दखल घ्यावी आणि आम्हाला पूर्वीसारखं या तलावामध्ये विसर्जन करण्याची अनुमती द्यावी। मी माझ्या परिवारातर्फे दिवा कोळीवाडा ग्रामस्थांचे आभार मान्य करते की त्यांच्यामुळे यंदाच्या वर्षीसुद्धा आम्हाला या तलावामध्ये विसर्जन करण्याची परवानगी मिळाली। थँक्यू। मी प्रकाश मडवी यांचे आभार व्यक्त करते की आणि बंडू केनी यांचे पण आभार व्यक्त करते की त्यांच्यामुळे आम्हाला यंदाच्या वर्षीसुद्धा तलावात विसर्जन करण्याची परवानगी मिळाली। थँक्यू। 25 फूट स्वच्छ पाण्याने भरलेला तलाव आहे आणि या तलावाला ड्रेन करण्यासाठी जो की हॉल आहे त्यामुळे तो विसर्जनानंतर आम्ही पाणी ड्रेन करून सुद्धा मूर्त्याची माती सुद्धा आम्ही काढून ते कुठेतरी झाडांना आम्ही टाकतो। ही दर वर्षाची प्रथा आहे, परंतु यावर्षी हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत की
छोट्या मूर्त्या आहेत 6 फुटाच्या आतील, त्या तुम्ही कृत्रिम तलावात टाका. अगदी बरोबर आहे. दिवागावचे ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत, मी या ठिकाणचा समाजसेवक उपस्थित आहे आणि मी देखील जबाबदार शिवसेनेचा कार्यकर्ता बोलतोय. कारण जर तुम्ही बोलता की 6 फुटाच्या आतील कृत्रिम तलावामध्ये मूर्त्या विसर्जन करा, हो केलं पाहिजे, अगदी बरोबर आहे. पर्यावरणाचा ऱ्हास आपल्याला राखला पाहिजे, परंतु पालिकेची जबाबदारी होती. आज या ठिकाणी मी संताप होऊन बोलतोय, कारण माझा संताप होण्याचं कारण आहे की सर्व गणेश भक्त संतापलेले आहेत. कारण एक 10 बाय 10चा एक पत्र्याचा डब्बा ठेवल्यासारखं मी बोलतोय. कृत्रिम तलाव 10 बाय 10चा तलाव आहे, त्यामध्ये साधारणतः 6 ते 7 फूट पाणी, 5 फूट पाणी, 5 फूट. आणि त्या 5 फुटा पाण्यामध्ये या दिवागाव तलावामध्ये दरवर्षी 7 दिवसाचे गणपती जवळजवळ 800 ते 900 गणपती विसर्जनाला येतात. मला तुम्ही सांगा, महापालिकेचे अधिकारी हुशार आहेत, सर्व शिकलेले आहेत. मला त्यांना जाब विचारायचा आहे की 10 बाय 10च्या तलावामध्ये तुम्ही 700 ते 800 मूर्त्या एका दिवसामध्ये विसर्जित करू शकता आणि जर विसर्जन करून त्या बाहेर काढत असाल तर त्यातलं पाणी कुठल्या प्रकारची अवस्था होईल त्या पाण्याची, मग ती तुम्ही पाणी चेक केलं का? लोकांच्या भावना दुखत नसतील का? कोर्टाने आदेश दिले तशी कोर्टाच्या आदेशाची तुम्ही विटंबना करता मला वाटतंय. कारण का विसर्जन तलाव आहे ना, मग मला वाटतं जर तुम्ही कृत्रिम तलाव असे 4 ते 5 आणून ठेवले असते तर या ठिकाणी व्यवस्थित विसर्जन झालं असतं. परंतु आत्ता ठिकाणी जे पाहायला मिळालं ते मला विचित्र पाहायला मिळालं आणि म्हणून आम्ही या दिवागाव ग्रामस्थांनी आणि त्या समाजसेवकांनी आणि सर्व गणेश भक्तांनी विसर्जन बंद केलं काही मिनिटासाठी आणि हे विसर्जन तलावात करा, अन्यथा कृत्रिम तलावाची इथं उपलब्ध करून द्या अशी आम्ही मागणी केली. पण कृत्रिम तलावाची आता यावेळेला पूर्ण होऊ शकत नाहीत, म्हणून आता आम्ही सर्व गणेश भक्तांनी आमच्या ज्या मूर्त्या मोठ्या मूर्त्या आहेत त्या आता तलावामध्ये विसर्जन करायला घेतले आणि अधिकाऱ्यांनी देखील मान्य केले. धन्यवाद मानतो. तुम्हाला उशिरा का होईना सुबुद्धी आली आणि गणरायाचे विसर्जन आता व्यवस्थितपणे चालू झालेले आहे. धन्यवाद. आणि या ठिकाणी मी दिवागावचे जे ग्रामस्थ आहेत, बंडूदादा केनी आहेत, प्रकाश मडवी आहेत, मी त्यांना धन्यवाद देतो की आपणही देखील वेळेत नागरिकांना अधिकाऱ्यांना जागृत केलं आणि हा चांगला कार्यक्रम करण्यात तुमचा हातभार लागला. धन्यवाद. दिवसाच्या विसर्जनाला देखील मी आज वॉर्निंग देतोय. 10 दिवसाच्या मूर्त्या तर 5 फुटाच्या वरती असतात, पण त्याच्या खालची जर असतील तरी तुम्ही या ठिकाणी कृत्रिम तलावाची कृत्रिम तलाव उपलब्ध ठेवा, अन्यथा हीच परिस्थिती तुमच्यावरती आणल्याशिवाय राहणार नाही. ही माझी स्वतःची आपल्याला वॉर्निंग आहे आणि मी ते करून दाखवणार. मैं यशवी शाह बोल रही हूँ मर्क्यूरी सोसाइटी से. हमारा आज विसर्जन था और ये बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा. सब मिलजुल के एक ही दिन होता है जब पूरा परिवार मर्क्यूरी फैमिली हमारा मिलता है, तो बहुत अच्छा आयोजन भी किया है यहाँ पे. एक के बाद एक नंबर आ जाते हैं, अच्छे से स्टॉल्स लगाए सारे कि हर एक गणपति का अच्छे से विसर्जन हो. तो थैंक यू. ऐरोली विभागातील गणपती विसर्जनासाठी आपण एकूण 3 नैसर्गिक तलाव व 18 कृत्रिम तलावाची व्यवस्था केलेली आहे. तसेच माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार केवळ 6 फुटीच्या वरचेच गणपतीचं विसर्जन नैसर्गिक तलावात होणार असून 6 फुटाच्या आतील सर्व गणपतीचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचं आपण नियोजन केलेले आहे. त्यानुसार ऐरोली विभागात कारवाई सुरू आहे. तथापि काही ठिकाणी नागरिकांचा जास्त आग्रह असल्यामुळे त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे.